शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध अशा स्वरूपाचा आहे। या परिसरामध्ये प्राणीशास्त्रज्ञांनी सुमारे 125 विविध पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केलेली आहे। मोरांची संख्या या परिसरामध्ये 1500हून अधिक आहे। नुकतीच एक अतिशय दुर्मिळ नोंद प्राणीशास्त्रज्ञ डॉक्टर सुनील गायकवाड यांनी या परिसरात केली आणि ती म्हणजे पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड हा फेब्रुवारी 2026 पासून आजतागायत म्हणजे साधारण गेले 3 महिने या परिसरामध्ये राहत असल्याचं, अधिवास करीत असल्याचं त्यांना आढळून आलेलं आहे। आणि समुद्र किनाऱ्यापासून हा पक्षी इतका लांबवर कसा काय आला, या अनुषंगाने आम्ही डॉक्टर सुनील गायकवाड यांच्याकडूनच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, मी प्राध्यापक सुनील गायकवाड प्राणीशास्त्र आदी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे आणि गेली बरेच वर्ष मी जैवविविधतेवरती काम करत आहे। आणि शिवाजी विद्यापीठ परिसरात फिरत असताना मला समुद्री गरुड, जो पांढऱ्या छातीचा समुद्री गरुड किंवा पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड म्हणतात, मला त्याची एक नर आणि मादी अशी जोडीचे दर्शन झालं आणि त्यामुळं मला त्याबद्दल फारच उत्सुकता निर्माण झाली। तर हे समुद्री गरुड शक्यतो जी पश्चिम किनारपट्टी किंवा समुद्र किनारे आढळतात, त्यांचा मुख्य अधिवास हा किनारपट्टी आहे, परंतु इथं त्याचा आढळ झाला त्याबद्दल मला थोडी उत्सुकता लागून राहिली की ते इथं का आले असावे। तर मला असं अभ्यासांती कळलं की हे समुद्री गरुड काही इनलँड ज्या वॉटर बॉडीज आहेत किंवा पाणथळ जागा आहेत त्यामध्ये समुद्र किनाऱ्याहून त्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि शिवाजी विद्यापीठ परिसरात अशा अनेक ज्या पाणवठे किंवा पाणथळ जागा आहेत आणि तेच मुख्य कारण या समुद्री गरुडांना इकडं आकर्षित करण्याचं असू शकतं। कारण या जे आमच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात जी तलाव आहेत त्यामध्ये त्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळू शकतं। आणि सध्या मला रेफरन्सेस असे मिळाले की जी कोस्टल लाईनला सध्या टुरिझम आहे आणि त्या स्पोर्ट्स बोट्स किंवा काय त्यामुळं त्यांना ते हंटिंग करण्यासाठी थोडी अडचण होत आहे। त्याचबरोबर समुद्रकिनारे हे प्रदूषित होत आहेत आणि कदाचित ही जी कारणं आहेत त्यामुळेच ते इकडं आलेले असू शकतात। आणि मुख्यत्वे करून मला आवर्जून सांगावं वाटतं की याची जोडीचं दर्शन आम्हाला झालं आणि ही जोडी आली आहे आणि त्यामुळे ते कदाचित या परिसरात उपलब्ध असणारे उंच झाडं जसे की निलगिरी आहे किंवा आणखी लिंबाची झाडं आहेत त्यामध्ये ते घरटंसुद्धा बांधू शकतील। अजून तरी आम्हाला घरटं कुठं दिसलेलं नाही, परंतु जोडे आल्यामुळे घरटं बांधण्याची शक्यता आणखी दृढ होती। तर असे हे समुद्री गरुड शिवाजी विद्यापीठ परिसरात येणं म्हणजे शिवाजी विद्यापीठ परिसर हा त्यांच्यासाठी अगदी सुरक्षित अधिवास असू शकतो असं मला वाटतं। तर या शिवाजी विद्यापीठ परिसराची या समुद्री गरुड पक्ष्यांमुळं आणखीन पुन्हा एक जैवविविधतेसाठी सुरक्षित अधिवास असण्याचं जे अधोरेखित होत आहे।